नमस्कार, माझं नाव मीनाक्षी दिलीप टेळे, राहणार मंद्रुप, तालुका दक्षिण सोलापूर. मी विधानसभा मतदारसंघातून लढत आहे आणि मी एक धनगर समाजाची मुलगी म्हणून लढत आहे आणि माझा धनगर समाज 80,000 लोकसंख्या असलेला धनगर समाज आहे. कारण की मला एकच समाज, माझा समाज तर मोठा आहेच, कारण मला सगळ्या समाजांना न्याय द्यायचा आहे, कारण त्यांना तळागाळात जाऊन त्यांचे मला कामं करायचे आहेत. मला एवढंच म्हणायचं आहे की मला संधी द्यावं आणि सगळेजण माझ्या डोक्यावरती आशीर्वादाचा हात ठेवावं. मी त्यांच्या सेवेसाठी उपस्थित राहील. तुमचं मेन विजन कुठले येतं असं दक्षिण सोलापूर मतदारसंघामध्ये निवडून येण्यासाठी उभारलं? मेन कारण काय आहे? मेन कारण मंद्रुपला MIDC मंजूर झालं, गोरगरिबांना, महिलांना कामं मिळतात आणि रोजगारी खूप वाढलेली आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्यातलं गरीबातला गरीब एक नेता झाला की त्याला निवडून आणून तुम्ही कामं करून घ्यावं, हीच माझी इच्छा आहे. कारण सुभाष देशमुख तर म्हणतात की विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता मी म्हणायच्या अगोदर सगळ्यांना, दक्षिणवासियांना सगळ्यांना माहीत आहे झालंय का नाही. शेतकरीवरती अन्याय झालेला आहे. तिकडं शेतकरीसांना न विश्वासात घेऊन खूप काही कामं झालेले आहेत. किती दिवस तर माझे शेतकरी आंदोलन करून त्यांचे शेतं परत मिळवले आहे. त्याच गोष्टीनं जास्ती करून लोकात रोष आहे. कारण आता धनगर समाजाचा जे महाविकास आघाडीने धनगर समाजाला आरक्षणासंदर्भात आश्वासनाचं गाजर दाखवलं असं तुम्हाला वाटतंय का? हो, दाखवलंय. हे मात्र जिल्ह्याला नाही की पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. कारण की आमचे स्वर्गीय आनंदरावजी देवकते साहेब, त्यांनी गेल्यापासून आमच्याकडं नेता कोणी नाही आहे. आमचा समाज एवढं मोठं असून सुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाही आहे. का मिळालं नाही आहे? कारण की आमच्या देवकते साहेबांनी जेवायचं ताट दुसऱ्यांना दिले, खरं त्याचं जाणीव ठेवले नाही आहेत. आमच्या समाजावर अन्याय झालेला आहे. कारण महाविकास आघाडीमध्ये जे सध्या सावळा गोंधळ आहे, त्यांच्यात अंतर्गत गटबाजी याचा फायदा कुठे तर तुम्हाला होणार का? दिलीप माने साहेबांना त्यांनी तिकीट देतो म्हणून डावलले आहेत, त्याच्यामुळं आम्हाला त्याचा 100% फायदा होईल. मला अजून एक मुद्दा मांडायचा आहे. आमचे स्वर्गीय आनंदरावजी देवकते साहेबांबद्दल मला 2 विषय बोलायचे आहेत. कारण त्यांनी एकच समाज धरले नाही आहेत, सगळे समाजांना घेऊन, सोबत घेऊन तळोगाळी कामं केलेले आहेत. तरी पण आमच्या समाजाला त्यांनी गेल्यापासून न्याय मिळाला नाही आहे. कारण की का मिळालं नाही? त्यांनी स्वतः राजीनामा देऊन एका नेत्याला मुख्यमंत्री केलं, पण तरी पण देतो म्हणून त्यांना पद नाही दिलं. त्यांनी त्याच धास्कीनं आज निघून गेले आमच्यातून. कारण त्या गोष्टीचा आमच्या धनगर समाजाला आत खंत आहे. कारण की आमच्या समाजावरती राहू दे म्हणून आम्ही धनगर समाज म्हटलं की अरे ह्यांना काय कळतं, हे वेडे आहेत असं म्हणून म्हणतात. त्याच आम्ही गरीब आहे म्हणून हे सगळे म्हणून म्हणतात. आम्ही गरीब नाही. आमचं धनगर समाज एकदा पेटून उठलं की पुढच्यांना कळेल की काय आहे. तरी पण दक्षिणमधनं आमच्या धनगर समाजाला न्याय नाही मिळालं आणि कुठलाच नेता बोलत नाही आहे धनगर समाजाचं. कारण मी एक महिला होऊन बोलते. आमच्या समाजावरती आणि देवकते साहेबांवरती अन्याय झालेला आहे. त्यांचं स्मारक बांधतो म्हणून खोटी आश्वासनं दिले. त्यांनी मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, 5 वर्ष निवडून आले. त्यांनी एका रांगेनं 5 वर्ष मुख्यमंत्री झाले. त्यांनी राहू द्या म्हणून खोटं आश्वासनं देऊन त्यांच्या हातातनं ताट इसकाटून घेतले. तरी पण त्यांच्या घरातल्यांना न्याय नाही आहे आणि आमच्या समाजाला तवापासून न्याय मिळाला नाही आहे. ह्याचा दाब मी एक महिला म्हणून त्यांच्याशी विचारते. कारण की माझं समाज एवढं मोठं असताना सुद्धा आमचा कुठला नेता पुढे येऊन बोलत नाहीये त्यांच्याबद्दल. का बोलत नाहीये? त्यांना त्या गोष्टीचं भीती आहे. मला भीती नाहीये, कारण की मी माझ्या समाजाबद्दल बोलते आणि माझ्या एका नेत्याबद्दल बोलते. माझा नेता एकच पक्ष आणि एकच हे धरून चालणारा नेता नव्हता माझा. सगळ्या समाजाला घेऊन चालणारा नेता होता माझा. तरी पण त्या नेत्याच्या बद्दल मी एवढंच बोलू इच्छिते, त्यांच्या आत्म्याला शांती मिळालं नाहीये. देतो म्हणून पद दिले नाहीये त्यांना. एक केंद्राचा मंत्री झाला आणि महाराष्ट्राचा मंत्री झाला. खरं आमच्या समाजाला फसवणूक झाली. कारण की दक्षिणमधनं ज्या वेळेस त्यांनी राजीनामा देऊन त्या व्यक्तीला त्यांनी मुख्यमंत्री केले, तरी पण त्यांनी देतो म्हणून दिले नाहीयेत. आमच्यावरती खरंच अन्याय झाले. ह्या विषयावरती मला सगळ्या धनगर समाजाला आणि सगळ्या
समाजाला एकच बोलायचं आहे की ह्या गोष्टीचं आमच्या मनात तर खंत आहेच, त्यांनी आमच्यातनं निघून गेलं तरी बी खंत आहे. खरं त्या एकदा पण आमचं विचार करण्यात आलं नाहीये. का करण्यात आलं नाही? आमच्या एका गरीबाच्या गरीब मुलाला द्यायचं होतं, आमदारकी पद द्यायचं होतं, त्यांच्या घरातल्यांना आमदारकी पद द्यायचं होतं. आम्ही सगळे धनगर समाज उचलून धरलो असतो. खरं त्यांच्या मनात कधीच ही विचार आली नाहीये. त्यांच्या मुलीचा विचार केले कधी पण त्यांनी, आणि स्वतःचा विचार केले, आमच्या पदाचा आणि कधीच आमच्या समाजाचा विचार केले नाहीये त्यांनी. मी एक महिला म्हणून मी त्यांच्याशी आज बोलते. त्यांना काय वाटायचंय वाटून घेऊ द्या, कारण मी माझ्या समाजाच्या बद्दल आणि आमच्या नेत्याबद्दल मला दुःख आहे म्हणून मी 2 शब्द बोलले. राम हनुमंतराव पाटील बांगला ट्रस्टचे अध्यक्ष या नात्याने मीनाक्षीताई केळी हे आपल्या मामांच्या दर्शनासाठी आल्यावर त्यांचा आम्ही सत्कारही केला. आणि आमचा पूर्ण धनगर समाज त्यांच्या पाठीमागे आहे असं मी मामाची चरणी प्रार्थना करून माझी 2 शब्द सांगतो.